7 दिवस वेळ वाढून दिला आणि 20 जुलैचा अल्टिमेटम सरकारला दिला होता। मराठा ओबीसी हे सर्व एक केलेले, पण काही 4-5 समाजकंटक जे आहेत हे जाती जातीमध्ये भांडणं लावण्यास अखेरपर्यंत आरक्षण भेटेपर्यंत आम्ही त्यांच्या सोबतच असणार। तर आम्ही पहिल्यापासून सांगतो, गुलाल एकालाही लागू देणार नाही। सर्व समाज बांधवांना जय शिवराय। आपण बघू शकतोय आंतरवाली सराटी या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला जो अल्टिमेटम दिला होता 13 जुलैचा, तो अल्टिमेटम संपला। त्यानंतरही संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी 7 दिवस वेळ वाढून दिला आणि 20 जुलैचा अल्टिमेटम सरकारला दिला होता। गेलं जे उपोषण झालं त्यावेळेला सरकारचे काही मंत्री आले होते ज्यांच्यावर मनोज जरांगे पाटील यांनी विश्वास ठेवला, पण आणि 13 जुलैपर्यंतची वेळ मागितली आणि 13 जुलैची वेळ संपली। मनोज जरांगे पाटलांनी 7 दिवस वेळ वाढून दिली आणि 20 जुलैचा अल्टिमेटम संपला, पण सरकारला जाग आली नाही। आणि मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं होतं की 20 जुलैपर्यंत आरक्षण नाही दिलं तर मी जीव जरी गेला तरी आमरण उपोषणापासून उठणार नाही। आणि 20 जुलैपासून दादांनी आमरण उपोषण चालू केलेलं आहे। आज सकाळपासून मनोज दादा यांची प्रकृती इतकी ढासळलेली आहे की त्यांना उठताही येईना आणि बाथरूमलाही त्यांना जाता येईना। तर डॉक्टरांना जेव्हा विचारणा झाली तर डॉक्टरांनी सांगितलं की किडनीवर याचं इन्फेक्शन होऊ शकतं, किडनीवर प्रभाव व्हायला चालू होऊ शकतो। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आपण बघतोय हजारो लोक आंतरवालीकडे डोळे लागून आहेत आणि या ठिकाणी येत आहेत। काही मुस्लिम बांधवही आपल्यासोबत आहेत। आपण जे नेहमी म्हणतो की आमच्यासोबत मुस्लिम, दलित, धनगर, बंजारा, ओबीसी, आदिवासी सगळे 18 पगड जातीचे आहे आणि त्याचा प्रत्यय तुम्ही बघू शकता। या आंतरवाली सराटीत सर्व जाती धर्माचे समाज बांधव येऊन जातात। आज काही मुस्लिम बांधव या ठिकाणी आलेले आहेत। मनोजदादांच्या तब्येतीची त्यांनाही काळजी लागून राहिलेली आहे, कारण मनोजदादा नेहमी म्हणतात मराठा आरक्षणासोबत मी मुस्लिम आरक्षणाचा, धनगर आरक्षणाचाही प्रश्न मार्गी लावीत। आणि आजपर्यंत हिंदू मुस्लिम ही राजकारणी करत आलेली आणि त्यामुळं आपल्यामध्ये वाद निर्माण करत होते। पण मनोज जरांगे पाटील यांनी 18 पगड जातीच्या समाज बांधवांना सोबत घेऊन मुस्लिम मराठा, मुस्लिम दलित, आपलं मराठा दलित, मराठा ओबीसी हे सर्व एक केलेले, पण काही 4-5 समाजकंटक जे आहेत हे जाती जातीमध्ये भांडणं लावण्याचं काम करत आहेत। त्या बाकी ओबीसी समाज, सर्व जाती धर्म समाज आपण एकोप्यानं गुण्यागोविंदाने नांदतो आणि आपण यांच्या भावना जाणून घेऊ। आज आंतरवाली सराटीत हे आले आणि यांच्या भावना काय आहेत। आज आम्ही बीडवरून मनोज दादा यांना पाठिंबा देण्यासाठी आलो। सर्व मुस्लिम समाज दादांच्या सोबत आहे आणि आम्ही अखेरपर्यंत आरक्षण भेटेपर्यंत आम्ही त्यांच्या सोबतच असणार। आम्ही आज दादाची प्रकृती बघितली की त्यांना खूप असा अशक्तपणा ते आलेला आहे आणि त्यांची प्रकृती खूप खालवली आहे, तरी सरकारने ह्याची दखल लवकरात लवकर घ्यावी। तर आपण बघू शकतोय, आपण काय थोतांड गोष्टी करीत नाही किंवा आमच्यासोबत सर्व जाती धर्म समाज बांधव आहे, पण काही लोक जे आहेत यांना 1500 रुपये रोज दिला जातो। जर जरांगे पाटलाच्या पोस्ट असतील किंवा मराठा आरक्षणाचा प्रश्न असेल तर त्याच्यावर घाण कॉमेंट करण्यासाठी लोक हायर केलेले आहेत, रोजाने ठेवलेले आणि ते चुकीचे कॉमेंट करतात। मी तमाम सर्व समाज बांधवांना विनंती करतो, आपण सर्व जाती धर्माचे समाज बांधव गुण्यागोविंदाने नांदतो। अशा जर काही पोस्ट आल्या तर त्या जागेवर डिलीट करायच्या, चांगल्या जर पोस्ट असेल तर शेअर करायच्या, भाईचारा निर्माण होईल। म्हणजे मराठे फक्त स्वतःच्या जातीच्या आरक्षणासाठी लढत आहेत, मुस्लिम त्यांच्या स्वतःच्या जातीच्या आरक्षणासाठी लढत आहेत, धनगर समाज स्वतःच्या जातीच्या आरक्षणासाठी लढतोय, कुठल्याही जातीच्या विरोधात नाही। पण हे काही लोक जे आहेत तर हे जातीमध्ये भांडणं लावण्याचं काम करतायत। नाही, आपण बघू शकतो या सर्वसामान्य लोकांचं मनोजदादा जे सांगतील त्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष आहे। मनोजदादांनी जर सांगितलं करेक्ट कार्यक्रम करायचा तर लोकसभेत केलेलं आहे, आताही सगळे त्याच भावनेत ते जर म्हणले की आपले उमेदवार द्यायचे तरी सगळे जर दगड धोंडे बी दिले मनोजदादांनी तरी निवडून आणून देऊ शकतात। मुस्लिम बांधव आमच्यासोबत सगळे जाती धर्म समाज बांधव, पण प्रत्येकाचं एवढंच म्हणणं आहे मनोजदादा तुम्ही आमरण उपोषण करू नका, कारण अगोदरच तुम्ही जे 4-5 आमरण उपोषण केले त्यामुळं पूर्ण शरीराची चाळणी झालेली आहे। अगोदर त्यांनी सगळ्यात रेकॉर्ड ब्रेक, जसं आजपर्यंतचा रेकॉर्ड होता अण्णा हजारेंनी 13 दिवस आमरण उपोषण केलेलं आहे, मनोज जरांगे पाटील यांनी 17 दिवस आमरण उपोषण केलं। पण त्या 17 दिवस आमरण उपोषण केल्यानंतर आज आपण आषाढी एकादशीचा जर उपवास धरला, दिवसभर जर धरला किंवा हे मुस्लिम बांधव रोजे पकडतात तर यांना विचारा तुम्ही की किती त्रास तो शरीराला होतो। म्हणजे ते पाण्याचा थेंबही घेत नाही ज्या वेळेला ते रोजे पकडतात, त्या पद्धतीने त्यांनाही जाणीव आहे।
पण 17 दिवस आमरण उपोषण केल्यानंतर मनोज दादांच्या शरीराची इतकी झीज झालेली आहे की डॉक्टरांनी त्यांना कंप्लीट 2 महिने आराम सांगितला होता. आणि त्याही आज म्हणजे आम्हाला काळजी लागून राहिलेली आहे की मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सोडता कुठलंही भूमिका आरक्षण तर भेटेल दादा, लाख मेले तरी चालतील, लाखांचा पोशिंदा जसं जगलं पाहिजे ही म्हण होती. आता लाखात राहिले नाही, आता कोटींचे मनोज दादा म्हणजे कोटीही वाचले पाहिजे आणि मनोज दादाही वाचले पाहिजे आणि सर्व जाती धर्माचे बांधव गुन्ह्या गोविंदाने आणले पाहिजे, हा आमचा यामागचा उद्देश आहे. जर आपण पाहिलं तर सरकारला 13 जुलैचा अल्टिमेटम दिला होता, त्यानंतर 20 तारखेपर्यंत दिला. आज 22 तारीख आहे तरी सुद्धा कुठला निर्णय घेतला सरकारला काही इशारा त्यांच्याकडे पर्यायच नाही राहिला. आजपर्यंत 4 वेळा ते आले, त्यांनी मंत्री वेगवेगळे बदलून पाठवले. प्रत्येक मंत्र्यावर मनोजदादांनी श्रद्धा विश्वास ठेवला की हे नाही तर हा, आणि त्या मंत्र्याने असा विश्वास दिला होता की कुठल्याही परिस्थितीत आम्ही एवढ्या दिवसात आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावू. आणि मनोजदादांनी त्यांनाही वाटत असेल मनोजदादाला की आपण यांना चूक केली, यांना वेळ देऊन. अजूनही मनोजदादा जोपर्यंत आमरण उपोषण करतात, मी सरकारला मायबाप सरकारला विनंती करतो की हा आरक्षणाचा मुद्दा ताबडतोब सोडवावा. आम्हाला मनोजदादा पाहिजे, आरक्षण आम्ही तर घेऊ, आम्हाला भीक मागायची गरज नाही. मनोजदादांनी जर सांगितलं 288मध्ये करेक्ट कार्यक्रम करायचा तर आम्ही करायला तयार आहे, आम्हाला भीक मागायची गरज नाही. मराठा, मुस्लिम, धनगर, ओबीसी आणि बंजारा 18 पगड जातीचे हे 5 बलाढ्य जाती जरी एक झाल्या तर आम्ही पहिल्यापासून सांगतो गुलाल एकालाही लागू देणार नाही. फक्त व्हायलं काय की मनोजदादांनी जर भूमिका सांगितली, आता मनोजदादाचा अजूनही विश्वास आहे. मनोजदादा पहिल्यापासून म्हणतात मला राजकारणाशी घेणं देणं नाही, आमच्या पिढ्या बरबाद झालेल्या आहे या राजकारणापायी. आमचं पोरगं पैदा झालं ते 4-6 वर्षाचं झालं की त्याला लगेच ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, आमदार, खासदार व्हायचे डोळे लागते. राजकारणामुळे आमच्या पिढ्या बरबाद झाल्या, आम्हाला राजकारणाशी देणं घेणं नाही. तुमचं राजकारण तुम्हाला लख लाभो. आम्हाला शिक्षणात आणि नोकरीत, आम्हाला मुस्लिम बांधवांना, धनगर बांधवांना फक्त शिक्षणात आणि नोकऱ्यात आरक्षण देऊन या सरकारने प्रश्न मार्गी लावा. आमचं दुसरं काहीच म्हणणं नाही या सरकारला.